ट्रिप दार्जिलिंग सिक्कीम आमची गँगटॉक. आमची पूर्ण टीम आहे. गँगटॉक ही आहे आमची दीदी ऐश्वर्या दीदी, ही आहे आमची भूमी दीदी, हे आहेत आमचे संतोष काका आणि या आहेत आमच्या वहिनी सुरेखा वहिनी. हा आहे आमचा टर्मिनेटर जय आणि हा आहे सगळ्यात फुटबॉल चॅम्पियन अथर्व आणि माय सेल्फ इज मनोज. सो गाईज आम्ही चाललोय आता दार्जिलिंगला. दार्जिलिंग म्हणजे फर्स्ट स्टॉप आमचा गँगटॉक आहे. गँगटॉक आहे फर्स्ट स्टॉप आमचा. इथून आमचे कनेक्टेड फ्लाईट्स नाही आहेत. आम्हाला फ्लाईट चेंज करून जायचे. या बसमध्ये पहिल्यांदा मला बसायला जागा भेटली असेल. सिरियसली आपण लेट नाही आलो ना. हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही चेकिंग करून वगैरे आलो आहे, बसमध्ये बसलो आहे. तर सगळे आता चाललेत की बघा कोण कोण आहे. काय बोलली हे दीदी आणि मागे आहेत सगळे बसलेत मागे. सगळे आमच्यावर पॉवर करण्याचे आहेत. हॅलो जय जय महाराष्ट्र नाही होणार, थकले दादा, झोप आली. तर आमचे पप्पा लोक गेले ऑलरेडी आणि आम्ही इथे जाऊ. हां, 2 फ्रेंड्स ते लोक गेले. त्यांना घरपरिवारांचं काहीच नाही, त्यांच्या बायका पाठी राहिलेत, काहीच संबंध नाही त्यांना. आणि ते गेलेत पोरांना आणि बायकांना सोडून, मित्र दोघे. हां, आणि मग आम्ही ठरवलं की आम्ही आता घरी जातो बसमध्ये बसून. ही मुंबईची NMMT आहे आणि आम्ही चाललोय घरी कारण आम्हाला वैताग आलाय. आणि हा जय आहे. आता आम्ही विमानात बसायला चाललोय. बघू मॅडम आणि आमचा प्लेन बघा, इंडिगो. आम्ही आता मुंबई टू हैदराबाद चाललोय. ते बोलले लवकर जा, तुम्ही जाम लेट होतात. पंधराला ऑलरेडी लेट असतात. आम्ही चाललो, बाय. नंतर ब्लॉग कंटिन्यू करू. मी रांगरे आलेले सेलिब्रिटी मलायका मॅम सेलिब्रिटी मी रांगरे, सिद्धी दलाल. सेलिब्रिटी सुरेखा, ही सुरेखा. Initiate the oxygen flow. Cover your nose and mouth and breathe normally. Ensure your mask is secured before helping others. There are 10 emergency exits on this aircraft. 2 at the front, 2 in the middle, 2 at the rear, and 2 over the wings on both sides. For takeoff and landing, personal electronic devices must only be used in flight mode. Please store devices for takeoff and landing. Smoking, vaping, and consumption of alcohol brought with you are prohibited. All lavatories are equipped with smoke detectors. दीदी सोडून चाललोय सिक्कीमला. भेटू सिक्कीम. आयला आपलं नशीब जाम भारी का. सकाळचे 7 वाजले आणि आम्ही आत्ताच हैदराबादला उतरलो. आता एअरपोर्टला आलो आहे, चेकिंग झाली, आता वाट बघतोय. तरी आम्हाला इथे किती 1-1.5 तास घालवायचं आहे हैदराबादला. तर आता मुलं चाललेत खायला. अरे मामी नेटवर्क नाही येते. नेटवर्क नाही आहे.
तर आपला किती Side 2 तास 1-2 तास झाला असेल ना. साईड 1-2 तास आहोत आम्ही हैदराबादमध्ये. वायफायचा पासवर्ड नाही. एअरपोर्टचे पासवर्ड पाहिजे तुला. साईड लाईफ प्रो. हे बघ आमचे हिरो आले. अहो आंबे किंग. आंबा किंग, आम्ही आंबा आंबे किंग. काय आम्ही घेऊन आले? आंबे तर आंबे सोडत घेऊन नाही. आले. आम्ही आंबेवाले. दाखव आंब्याची. आम्ही आंबेवाले. आम्ही आंबेवाले. आंबे आंबे अरे त्यांना खा. फुटा वाटेल. आंबे आहेत बघा आंबे. देवगडचे आंबे. देवगड आहे बघा देवगड. हा तर असं तुला दाखवत राहील तुम्हाला. चल एअरपोर्टला भूमीची पहिली शॉपिंग. पाकलावा 340. 340चा 1 पीस. ठीक आहे चांगलं आहे. काय फ्रेश वाटतोय थोडा. फ्रेश आहे. भूक लागले म्हणून 340चा बाकलावा घेतला खायला. आम्हाला लेट झालंय. अनाऊन्समेंट झाली आमच्या नावाची. सगळे नाश्ता करत बसले आणि मग सगळे खायला बसले तिथे वाट बघत एकमेकांची. आणि नंतर शेवटी उशिरा नाश्ता घेतला आणि नाश्ता घेतल्यामुळे आता खात बसले आणि ते अनाऊन्समेंट झाली आमच्या नावाची. आता आमची धावपळ चालले जायला. तर बघू शकता मस्तपैकी ऊन आहे. थंडी वाजते. या थंडी वाजते. आम्हाला ऊन लागतंय. मस्तपैकी ऊन आहे त्यामुळे काय वाटत नाही. सकाळी नाही रात्री 2 वाजल्यापासून आता किती वाजले 10 वाजले. अर्धा वाजले. स्वेटर आणण्यात पण इथे आम्हाला मुंबईची फील येते. एवढी गरमी आहे इकडे. पण आम्ही स्वेटर जॅकेट सगळं आणलाय. 30-40 बोलले ना. 30 अनाऊन्समेंट केली ना विमानामध्ये. अनाऊन्समेंट केली की 34 डिग्री टेम्परेचर. आम्ही आता पार्किंगमध्ये आलो आहे. पार्किंगमध्ये खूप गर्दी आहे. तुम्हाला दाखवते मी थांबा. तर गाडी आमच्या पार्किंगमध्ये उभ्या आहेत आणि त्यांनी आम्हाला एअरपोर्टपासून इथपर्यंत चालत बोलवलं आहे. आणि आता गाड्या कोणत्या टोकाला बघते गर्दीने. आम्हाला शेवटच्या टोकाला जायचं आहे. तिकडे जाऊन मग टॅक्सी भेटली आम्हाला. आणि गरमी खूप आहे. फायनली टॅक्सी भेटली आम्हाला. आता इनोवा भेटले. आम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक इनोवामध्ये आहोत. आणि मुलींची एक गाडी आहे त्याच्यामध्ये जय आहे आणि एक मुलांची गाडी आहे. पण खूप सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. तर खूप ऊन आहे, भरपूर ऊन आहे. तर आता कुठेतरी खायला थांबू आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास. तर चला बरोबर राहा आमच्या. तुझ्या साहेबांनी मतदान चांगला केलं. इकडे गाडीत बसल्या बसल्या यांचा धंदा चालू झाला. आता फिरायला आले तर जरा फोन बंद ठेवा म्हणून. आता आम्ही निघालेलो आहोत. किधर गँगटोक में जाएंगे ना. हा बोला. गँगटोक. गँगटोकचा प्रवास आमचा चालू झालेला आहे. उष्णता खूप आहे इथे. म्हणजे आम्हाला वाटत होतं का उतरल्यानंतर थंडी लागणार आहे पण तसं काही नाहीये. बरं झालं स्वेटर नाही घातले. आमचे मित्र तर बोलत होते स्वेटर घाला स्वेटर घाला. मी बोलले एक बॅग कमी होईल स्वेटर घालून जाऊया. लाईट गेलेलं पिक्चर तर थिएटर कसं असतं तसं झालं असतं आमचं काम. कुठल्या स्वेटर न घातलं असतं वेस्ट बेंगॉल मध्ये आहोत. बागोदरा हा वेस्ट बेंगॉल मध्ये येतो. सगळी बंगाली दिसत आहेत. एअरपोर्टवर बंगालीमध्ये लिहिलंय. आता आम्हाला समजलं. टॅक्सी ड्रायव्हरने सांगितलं की वेस्ट बेंगॉल मध्ये आहात. छोटंसंच आहे. किती वर्ष आली मी आपण आलेलो. भूमी लहान होती ना. बाप्पा
घरात आम्ही आता जेवून निघालेलो आहोत आणि मस्तपैकी आता सिलिगुडीला चाललेलो आहोत. सिलिगुडी मार्गे आम्ही गँगटॉकला जाण्याचा प्रोग्राम चालू आहे. पण जाता जाता एवढं सुंदर जंगल लागलेलं आहे. जंगल सफारी पण होती, पण आमच्या आधी पूर्वनियोजित नसल्यामुळे आम्हाला थांबता नाही आला. पण जंगलाचं हे खूपच छान आहे. तुम्ही बघाल ना, खूप घनदाट जंगल आहे. सुंदर 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 सुंदरच अति सुंदर. मी आहे म्हणून सांग सोबत. सोबत आमचे वाघ आमचे संतोष साहेब पण आहेत. सुंदर मस्त पिंक पिंक सब कुछ पिंक 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 पिंक. ये ममता दीदी का एरिया है ना? लेकिन नेशनल का है ये, नेशनल हाईवे रहेगा ना, ये NHI रहेगा ना. हाँ? नितिन गडकरी का है. हॅलो फ्रेंड्स, आत्ता आम्ही थांबलोय मध्ये रस्त्यामध्ये रिव्हर राफ्टिंग करायचे मुलांना. तर हे बघू शकता मागे मजा मस्त रिव्हर आहे. आता ह्याच्यातून रिव्हर राफ्टिंग करणार आहेत मुलं. मुलींची गाडी यायची अजून, आमची आणि मुलांची गाडी आलेली आहे. तर बघू आता मुलींची गाडी करून थांबले, बघूया रिव्हर राफ्टिंग करणार आहेत. असं वाटतं सुरेखा थोडा प्रवास करून? आमच्या आव्हानांना कसं त्रास व्हायला बघ. का आलं त्यांना धात्यामुळे त्रास व्हायला मळमळते? ओके. मोबाईलचा शोध कोण लावला अशी त्याच गोष्टी खूप मोठा होता ना. सगळं सांगायला. मला काय नाही. तुला त्रास होता? नाही, मला पण नाही. काही नाही पडलं. मला पण दोघं. कसं वाटतं प्रवास करून? मस्त मस्त. आता रिव्हर राफ्टिंग झाली मुलांची का मग हॉटेलला. आम्ही मेन हायवेला थांबलो. दादा झोपलेत का? हो झोपलेत, ते झोपलेले आहेत गाडीमध्ये. इथे आहे त्यांची बुकिंग. हा बुकिंग ऑफिस आहे. इथे रिव्हर राफ्टिंगची बुकिंग करायची आणि मग पुढे कुठेतरी जाऊन तिकडनं ते करणार आहेत. तर आता बघूया कुठे नेतात. मुलींची गाडी अजून आली नाही आहे. हॅलो फ्रेंड्स, राफ्टिंग राहिली बाजूला आणि आता आम्ही इथे आलो ज्यूस घ्यायला. तर तुम्हाला दाखवते. सगळे बसले तिकडे. आता मी सकाळी गोरी होते, आता मी काळी झाली. आता भूमीला मॅगी पाहिजे. भूमीला मॅगी हवे. काय घेणार आहे? ज्यूस. आणि संतोष काकांना उलटी झाली आहे, पण ऐश्वर्याला नाही झाली आहे. आणि ऐश्वर्याला होते नेहमी. ऐश्वर्याने आमचा ड्रायव्हर जाम खडूस होता. त्यांनी त्याला बोलून बोलून चांगला केलंय. बोलून टोचते ती त्याला नुसती. तंबाखू वाला तो कोण? ओनली विमल. सिगारेट वाला आहे तुझा सुट्टा. शांत एवढा. असं इथे आहे. राफ्टिंगला बुकिंग करतो ना, राफ्टिंगला बुकिंग करतो तिथे हे आहे छोटंसं. तिथे ज्यूस, फळं खायला आहे, मॅगी भेटते. असं जंगलात छान केलं. पण 3/4 पहिले मॅगीचा प्रोग्राम चालू आहे मुलांचा. इकडे आलं मॅगी ना खडा असं होईल का? रिव्हर राफ्टिंगचं कॅन्सल झालं. आम्ही ज्यूस वगैरे घेऊन आलो तरी आहो झोपलेत. धाराडूर पंढरपूर. नदीचं पाणी वाहतं आहे, खूप जोरात नाही पण आहे पाणी वाहतं. पण मुलांना असं खळखळणारं पाणी पाहिजे आणि वेव्स पाहिजेत. तर ते बोलतं ह्या स्लो वॉटरमध्ये काय रिव्हर राफ्टिंग करायची, म्हणून त्यांनी कॅन्सल केलं. तर आता प्रवासाला सुरुवात करतोय. सकाळी 2ला निघालो आहे. सकाळी नाही बोलताना रात्री 2ला निघालो आहे आणि दिवसभर प्रवास चालू आहे आमचा.
आता किती वाजतात हॉटेलवर पोचायला बघूया. चला परत चालू प्रवास. हे खाली उतरले नाही पण त्यांना पायनॅपल आणलंय संतोष दादांनी आणि कलिंगड आणून दिलाय. तर तो प्रोग्राम चालू आहे त्यांचा. अजून काय सांगणार? आम्ही लाडू खातोय. आणि मला चक्कर येते. हो ना, संतोष दादांची तब्येत बिघडली, त्यांना उलटी होते आणि चक्कर येते. आणि स्वतःला यंग मॅन समजतात. आणा दादा. मनालीला मजा येते. ठीक आहे. आहे तालुपट्टी एकदम स्लो आहे. सुरमी लाडू आहे. शाळेतली मुलं पण घ्यायचं बघ. आपल्याला सुट्टी शाळेतली. पडली नाही, शाळेतली मुलं गेली जाऊ. अजून इकडे ममता दीदीच चालू आहे. आपल्याकडे शाळेला सुट्टी नाही ना. दीदी स्कूल चालू आहे. अहो इच्छा स्कूल चालू आहे. तुला समजलं स्कूल चालू आहे मराठीमध्ये? अरे वा. मी आता शर्मा हॉटेलची थांबलो. शर्मा शर्मा काय नाव शर्मा आहे? जी का हॉटेल है ये. अहो ना, चहा घ्यायचा आहे. चहा घ्यायला आता आम्ही थांबलो. चहा घ्यायला थांबलो आणि आमच्या मुलांची गाडी आता मागे आहे, त्यांची पण वाट बघतो. दोन्ही गोष्टी एकदम होऊन जातील. त्यांचा ड्रायव्हर आहे ना, तो जरा आगावपणा करतोय. सांगतो त्याला मी आता. काय मुलं नाही गेली? ती दुसरी गेली? गेली. आपली 2 गाड्या आहेत. ओके, दीदीची गाडी यायची. कॉफी खाय तू कोरी कॉफी घे. मस्त जंगल, पूर्ण जंगलच आहे ना, पहाडी इलाका. मला आली का गाडी? आपल्याकडे सुट्टी पडली आणि इथे मे महिन्यामध्ये मुलांची शाळा आहे, मुलींची शूटिंग करते म्हणून पळायला त्या. बेटा स्कूल चालू है तुम लोगों का? स्कूल चालू है. आता कोण कोण कॉफी घेते? मला तर चहा पाहिजे. चहा पाहिजे. अतिथीमध्ये चहा कॉफी घ्यायचे. बिचाऱ्यांना कसरत करायला लागते. अतिथी आमचे अहो आधीच गेलेत कॉफी घ्यायला. कुठे गेले? पुढे गेले. चांगलं आहे हॉटेल. काय काय ठेवलं विकायला ते तिकडे. आम्ही इथे कॉफी घ्यायला थांबलो आहे आणि त्या हॉटेलमधला व्ह्यू बघा. छान आहे. बाकी सगळीकडे आहे, गार्डन आहे आणि समोर नदी. छान वाटतं ना, आपल्याला बघायला छान वाटतं, पण इथे राहणारे त्यांचे रोज चढ उतर करून दमत असतील. आपल्याला एक दिवसाचं काय नाही वाटलं, बिचारायला रोज चढ उतर करायचे एवढं. छान आहे, छान असं. इथे बघा कसली फळं लागली. मला वाटते हे कसलं फळ, कसलं तरी फळ लागलं आहे, काय कळत नाही कसलं आहे, पण गोल मटल बेल आहे का, बेलाची पानं दिसतात. आय थिंक बेलाचंच आहे. ब्रिजवरून चाललो आहे. ब्रिजच्या पलीकडे पश्चिम बंगाल आणि इकडे सिक्कीम. इकडे पूर्ण प्रोग्रेस झालेली आहे आणि ते एकदम जुनाट आहे. हा सिक्कीम चालू झाला. दादा बघा ना तिथं घरं किती कॉर्नरला आहेत बघा. हे सिक्कीम ना. म्हणजे ब्रिजच्या पलीकडे पश्चिम बंगाल, ब्रिजच्या इकडे सिक्कीम. आता आम्ही सिक्कीममध्ये आलो. सिद्धी मला म्हणते मी म्हणते स्केचबुक घेणार होते. मी म्हटलं अगं तू घेणार होती, मी घेतलेलं ठेवलं. काय डोंगरच आहेत ना. पण किती जुनी झाडं असतील ती. बघायला गेलं ना तर 1,00,000 वर्ष, 1-2 लाख वर्ष जुनी अशी झाडं असतील.
ফোন করে বলে দে আর জয়দার গাড়ি একটা নালে হ্যাঁ ঠিক আছে घाटामध्ये थांबलोय. दादांना उलटी होते, त्यांना खूप गरगरतंय. कंटाळा आलाय, कंटाळा आलाय का? कंटाळा झोप पण आले ना. अरे वा चांगलंय. तुम्हाला हो? तुम्ही झोप काढले, झोप काढले चांगली तुम्ही. मला कंटाळा, आम्ही कंटाळले आता जाऊन कधी पडतोय बघूया आता. अजून किती वेळ, तो 1 तास बोलला ना अजून. हां आपण बघ ना एका हॉटेलमध्ये गेले, लाईन हो गँगटॉकलाच ना. पहिल्यांदा आम्ही तेव्हा लाईव्ह ऑर्केस्ट्रा बघितला होता आणि त्या मुलाचा आवाज पण इतका सुंदर होता ना, म्हणजे आम्ही परत दुसऱ्या दिवशी गेलो तिथे. छान होता आवाज एकदम. आणि फर्स्ट टाइम आम्ही म्हणजे असं लाईव्ह ऑर्केस्ट्रा बघितला होता हॉटेलमध्ये. एकटाच तो गिटारचं वाजवायला होते ना, काहीतरी गाणं बोलायचं आणि आम्हाला बोलते अर्धा 1 तास आहे, अर्धा तास. ठीक आहे, तुला काही त्रास नाही ना. मी आलोय हॉटेलमध्ये आता, बॅगा खाली करतात. जिंजर हॉटेलला पोचलोय. खूप छान आहे हॉटेल, म्हणून बघूया कशा आहेत. काय चाललंय तुमचं? काय चाललंय? ह्यातला एक रूम व्ह्यूच आहे आणि एक रूम विदाउट व्ह्यूच आहे. आणि आता आम्ही फ्रेंचमध्ये भांडण लावणार आहोत. तर रेडी? आम्ही अशी असतात देवांना भांडणी कशी करायची? काय भांडण? कोण चूज करणार? स्टोन पेपर सिजर करा. जो जिंकेल तो कोण जी स्टोन पेपर सिजर कर ना. नाही स्टोन पेपर सिजर करा. एक रूम मला पाहिजे बोलते. फायनली रूम भेटला आम्हाला. आमचे आहो आलेत. हो ठीक आहे, छोटा आहे रूम पण दिवसभर प्रवास केला आहे. रात्री 2ला निघालो आहे आणि आत्ता आम्ही 7:30 पावणे 8ला पोचलो आहे हॉटेलला. तर खूप थकलो आहे. तर आता जेवू आणि फ्रेश होतो आधी, मग जेवतो आणि मग झोपू. ते सकाळी मी फिरायला निघणार. तर काही नाही, ब्लॉग करायला घेतलं आहे कारण की आठवणी राहतात आपण कुठे गेलो आहे काय त्याच्या. तर बोलायचं असं होतं की पहाडी इलाक्यामध्ये आलं काही छान फील येते. थंड वातावरण आणि तिकडची ग्रीनरी बघितली का खूप मस्त वाटतं. पण त्या लोकांचं जीवन बघितलं ना की असं वाटतं आपणच खूप सुखी होतो. म्हणजे त्यांचे जे कष्ट, त्यांना होणारा जो त्रास, एवढ्या डोंगरावर चढून जायचं, तिकडनं यायचं, मार्केट करायला दरवेळी खाली उतरून यायचं, आणि आपण किती सुखी आहेत की आपलं सगळं दारापाशी येतं. तर ठीक आहे, प्रत्येकाच्या नशिबात असतं. पण आपल्या मुलांनी ते बघायला पाहिजे की आज आपल्याला देवाने कुठे ठेवलं आहे. देवाचे खूप खूप उपकार आहेत की असं आयुष्य दिलं.
ते सुखा समाधानाने आपण राहतोय. अजून इकडे एवढी काही प्रोग्रेस झालेली नाही आहे जेवढी आपल्याकडे आहे. तर आहे पण थंड वातावरण, ग्रीनरी आणि खूप छान वाटतं. चला आता फ्रेश होतो, आवरून घेतो, झोप आले.